विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे त्या अनुषंगाने शिपाई पदासाठी आन्सर की सुद्धा रिलीज झालेली आहे. त्यामध्ये बॅच 1 असेल किंवा बॅच 2 असेल, भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की काहीतरी कन्फ्युजन आहे आन्सर कीमध्ये. आता ती कन्फ्युजन काय आहे ते मला माहीत नाही, परंतु जे विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा एकाचा मेल आलेला आहे की तो म्हणतोय की आन्सर की सेकंड शिफ्टनुसार चेक केली तर मला इतके मार्क येत आहेत आणि आन्सर की फर्स्टनुसार चेक केली तर मला इतके मार्क येत आहेत. तर या संपूर्ण हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ सविस्तर काय आहे त्याबद्दल जाणून घेणार आहे मी, विद्यार्थ्यांकडून चर्चासुद्धा करणार आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपल्याला तो आहे शिपाई पदासाठी जेव्हा तुम्ही इलिजिबल व्हाल स्वच्छता चाचणी चाचणी म्हणजे जी ॲक्टिवनेस चाचणी असते त्यामध्ये तुमची स्वच्छता चाचणी असते ती तपासली जाते, तुमचा ॲक्टिवनेस तपासला जातो, तुम्हाला त्याबद्दल किती माहिती आहे, तुम्ही स्वच्छता करू शकाल का, तुम्हाला त्या फायलींबद्दल जेव्हा तुम्हाला पुकारा करता येईल का, मोठमोठ्या फायलींची जेव्हा नावं तुम्हाला सांगितली जातात ते फाईल तुम्ही इकडे तिकडनं आणता येतात का, तुम्हाला ते जे टूल्स आहेत ते हाताळता येतात का, जे काही सामग्री असेल स्वच्छताची त्या गोष्टीबद्दल तुम्हाला ज्ञान आहे का, की फक्त तुम्ही भरती करायला आला आहात. या संपूर्ण गोष्टीची जी चर्चा आहे किंवा जी स्वच्छता चाचणी आहे ती कशी होते त्या अनुषंगाने आपण इथं चर्चा करणार आहोत आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने मार्क्स तुम्हाला मिळतात आणि जे विद्यार्थ्यांना 17, 18, 19, 20 म्हणजे 15+ मार्क आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना बोलवतील का याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग आता आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर तुमचे आता 10 पैकी मार्क्स तुमचे जे आहेत ते स्वच्छता चाचणीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता एक गोष्ट लक्षात असू द्या, ती म्हणजे आता शिपाईसाठी 10 गुण आहेत तुमच्याकडे, ते 10 गुण कसे तुम्हाला मिळतात, तर जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वच्छता चाचणीला बोलावले जातात तेव्हा कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर त्या जजला माहीत नसतं. तुम्हाला एक चेस्ट नंबर मिळतो, म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावर तुमचे डॉक्युमेंट जे तुमचं ॲडमिट कार्ड असतं, तुमचं जे आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं ते तुम्हीच आहात का याचं व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर तुम्हाला 10-10चा ग्रुप किंवा 15-15चा ग्रुप किंवा 20-20चा ग्रुप अशा ग्रुप्स वाईज तुम्हाला बसवलं जातं आणि कोणत्या ग्रुप्सला कोणत्या जज असेल किंवा AS असेल किंवा जे महत्त्वाचे जे तिथे पदाधिकारी असतील त्यांच्या अंडरमध्ये तुम्हाला कोणाकडे पाठवायचं ते जे बसलेले असतात व्हेरिफिकेशनवाले ते 1 बाय 1 पाठवत असतात. आता तुम्हाला मी सांगतो, जे स्वच्छता चाचणी असतं ते तुमच्या एखाद्या वेळेस कोर्टाच्या प्रिमाइसमध्ये होत असतं. म्हणजे समजा आता हे कोर्ट आहे, समजून घ्या की हे समजा एक कोर्ट आहे, या कोर्टच्या प्रिमाइसमध्ये तुमचं जे आहे ते होणार आहे तुमच्या स्वच्छता चाचणी. हा ग्राउंड आहे, काही विद्यार्थ्यांना ग्राउंडवर पाठवतील, काही विद्यार्थ्यांना बिल्डिंग नंबर वर खाली असं पाठवतील, काही विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये पाठवतील, काही विद्यार्थ्यांना जे चेंबर असतात तिथं पाठवतील. असा ग्रुप जो आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या ग्रुप किंवा वेगवेगळे जे ग्रुप आहेत ते वेगवेगळ्या सेक्शनमध्ये पाठवलं जातं. त्यानंतर तुम्हाला जे व्हेरिफिकेशनवाले असतात ते तुम्हाला एक नंबर देतात, चेस्ट नंबर देतात. चेस्ट नंबर म्हणजे तुमचा जो नंबर आहे तो तुमच्या चेस्टवर आणि तुमच्या पाठीवर तो फक्त जो जज आहे त्याला दिसतात की तुम्ही काम कसे करत आहात, तो तुम्हाला ऑब्झर्व करत असतो आणि ते चेसेस नंबरवर किंवा तो जो चेस्टचा तुमचा नंबर असतो त्या नंबरला पाहून ते तुम्हाला मार्क देत असतात. मग आता जो विद्यार्थी व्यवस्थित तिथे स्वच्छताची जी व्यवस्थितपणे स्वच्छता करेल किंवा व्यवस्थितपणे त्याला टूल्सची माहिती असेल किंवा जे जज असतील ते तुम्हाला जे डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनचं तंतोतंत पालन करून ते व्यवस्थितपणे जर तो त्या टेस्टमध्ये जर त्याला पास व्हायचं असेल तर त्या जो जज असेल त्याला तुम्हाला इम्प्रेस करावं लागेल. आता मी हा जो इम्प्रेस वर्ड वापरत आहे तो यासाठी वापरत आहे की काही विद्यार्थी व्यवस्थित काम करतात परंतु जज लोकांची त्यावर लक्ष जात नाही, म्हणून तुम्ही इम्प्रेसिव्ह किंवा स्मार्ट वर्क किंवा व्यवस्थितपणे जर खरंच पुढच्या इंटरव्ह्यूसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल आणि तुम्हाला जर कमी स्कोर असेल, समजा कट ऑफ जर लागला तुमचा 18चा आणि तुम्हाला 18च मार्क असतील, तर तुम्हाला एक डिमोटिव्ह तुम्ही होऊ नका की मी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन माझं सिलेक्शन होईल का. कारण ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असतात ते स्वच्छता चाचणी पास होतातच असं नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक जो तुमच्यामध्ये जो न्यूनगंड आहे तो काढून टाकायचा आहे. जेव्हा तुमचा कट ऑफवर तुम्ही जेव्हा शेवटच्या कट ऑफवर असाल किंवा तुम्ही बाउंड्री लाईनवर जरी असाल आणि तुमचे पुढचे टप्पे जे आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित जर पार पाडले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होताना दिसणार आहे. मग स्वच्छता चाचणीमध्ये महत्त्वाची गोष्टी अशा आहे की तुम्ही जे काही असेल
की आता घरामध्ये तुम्ही काम करतच असाल तर त्या गोष्टीचे मी तुम्हाला आता उदाहरण देऊ शकतो, की काही विद्यार्थ्यांना समजा झाडू असेल तर झाडू मारणं असेल तर ते डस्टबिनमध्ये जेव्हा तुम्ही तो कचरा टाकाल तेव्हा तुम्ही चुकूनही ओला कचरा जो सुका कचरा असतो, जे बोर्ड असतं त्यामध्ये समजा तुम्हाला जर ग्राउंडमध्ये जर समजा एखाद्या ग्रुपला जर समजा ग्राउंडमध्ये दिलेलं असेल की तुम्ही व्यवस्थितपणे कामकाज करा, मग काही विद्यार्थी ते ग्लोव्ज वगैरे असतात ते घालणार नाही किंवा डायरेक्ट कामाला लागतील किंवा जे मास्क असेल तुम्हाला दिलेलं ते तुम्ही लावणार नाही प्रॉपर. मग असे जे ऑब्झर्वेशन असतात, कारण ते डिस्ट्रिक्ट कोर्ट नाही आहे, ते तुमचं आता हायकोर्ट आहे. हायकोर्टमध्ये जे तुमचे पदाधिकारी असतील त्यांना अगोदर पहिले तुम्ही स्वतः व्यवस्थित आहात का हे ऑब्झर्वेशन करतील. त्यानंतर मग तुमचं जे स्वच्छता चाचणी असेल त्याला ते ऑब्झर्वेशन करणार आहेत. म्हणून हे स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासमोर एक डेमो घेऊन येणार आहे. जेव्हा तुमची आन्सर की नंतर आता तुमचा जेव्हा कट ऑफ लागेल तेव्हा मी तुम्हाला डेमो देणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही स्वच्छता चाचणी जे याला समोर जायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही ते स्टेप बाय स्टेप तुम्ही ते करायचं आहे. याच्यानंतर क्लर्क विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे मी, की क्लर्कमध्ये कशा पद्धतीने जे तुमचे पॅसेज असतात ते तुम्ही कोणत्या एडिटोरियल डिस्कशनमधून करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही टायपिंग करायची आहे, तुमची स्पीड कशी बूस्ट होईल, या संपूर्ण गोष्टीची मी तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहे. आज फक्त शिपाईसाठी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे 15-17 किंवा 17-18-19 वाले विद्यार्थी असतील, जेव्हा तुमचा कट ऑफ लागेल आणि कट ऑफ लागला की स्वच्छता चाचणी चाचणी कशी होते, तर ती स्वच्छता चाचणी चाचणीचा थोडक्यात मी तुम्हाला आढावा दिलेला आहे. याच्या पुढची व्हिडिओ जे असणार आहेत आपले ते टप्प्याचवाईज देणार आहेत, की स्वच्छता चाचणी चाचणीमध्ये पहिले प्रथम तुम्ही स्वतः कसं प्रिपेअर व्हायचं, त्यानंतर मग तुमच्या ग्रुपमध्ये आल्यावर तुम्हाला चेस्टनुसार तुम्हाला मार्क कसे दिले जातात. मग मी जो शब्द वापरला तुम्हाला की जजला इम्प्रेसिव्ह कसं करायचं, कारण जेव्हा स्वच्छता चाचणी चाचणी होते तेव्हा तुम्ही कसं बेटर असाल याबद्दल मी तुम्हाला नवीन तो व्हिडिओ देईल. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जर केलं, कारण आपले जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा अनुभव त्यांच्या अनुषंगाने मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. पुढील जे आपले व्हिडिओ येतील ते टप्प्याटप्प्याने येतील, की स्वच्छता चाचणीसाठी तुम्ही प्रिपरेशन कसं करायचं. प्रिपरेशन म्हणजे त्याला सिली मिस्टेक न करता 10 पैकी तुम्हाला कसे मार्क मिळतात, 10 पैकी 2 मार्क कोणाला, 10 पैकी 1 मार्क कोणाला, 10 पैकी 3 मार्क कोणाला, 10 पैकी 4 मार्क कशाला, असे जे विभागले जातात त्याची संपूर्ण चर्चा जी आहे ती मी पुढच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सिरीजमार्फत देणार आहे. ती फक्त 4 ते 5 सिरीजमध्ये किंवा 2 ते 3 व्हिडिओमार्फत मी ते पूर्ण संपवून देणार आहे आणि तुम्हाला त्याचा नक्कीच बेनिफिट होईल. कारण डिस्ट्रिक्ट कोर्टच्या विद्यार्थ्यांना त्याचा इतका फायदा झाला की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे आज शिपाई आहेत त्यांना जर तुम्ही कोणालाही विचारलं, जर समजा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये मागच्या भरतीमध्ये जर कोण लागला असेल त्याला जर तुम्ही विचारलं किंवा आपले जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे त्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही गेले आणि तिथे जर तुम्ही पाहिलं की किती आपले विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत, त्यानंतर मग इंटरव्ह्यूचा महत्त्वाचा जो टप्पा असणार आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये मी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग असेल किंवा विद्यार्थ्यांच्या मार्कानुसार कसे तुम्ही प्रिपरेशन करून जाल पाहिजे त्या संपूर्ण गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कट ऑफ जो आहे तो तुमचा किती लागू शकतो. विद्यार्थ्यांचे काही कन्सर्न आहेत, विद्यार्थ्यांचे काही जे आहेत ते डाऊट्स आहेत, ते मला समजत नाही बॅच 1 बॅच 2, तर ते डाऊट्स तुम्ही मला एखाद्या विद्यार्थ्याने जर मेल व्यवस्थित केला किंवा मला जर कमेंट बॉक्समध्ये जर व्यवस्थित सांगितलं तर नक्कीच त्याच्यावर मी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहे. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.